आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमतः 1000 कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केला होता। त्यामध्ये आपण त्यांना हा मुभा दिला होता की 3000 कोर्सेसमध्ये आपल्या चॉईसचा कोर्स घ्या। फक्त त्यांचे विद्यार्थी कोर्सेस सरकारचे आणि त्याने तिथे एनईपी मध्ये जे आपण करणार आहे त्यांचा एक प्रथम स्टेप आपण आता उचललेला आहे। एनईपी म्हणजे काय की टेक्निकल कोर्सेसचा वाढ देण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीजीने सांगितलं आहे। इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने असा आम्हाला सर्वांना निर्देश दिलेला आहे की एनईपीने आपण जास्त जल्द लागू करू शकता ते करा। आमच्या डिपार्टमेंट स्किल डिपार्टमेंटने धोरण केलं आहे की आम्ही जून पासून हळूहळू पूर्ण स्किल डिपार्टमेंटमध्ये हा एनईपी लागू करू। त्यांचे प्रथम प्रयासमध्ये आमचे जे 1000 सेंटर्स सुरू आहे त्यामध्ये आता 452 सेंटर्सने काम पण सुरू केलं आहे। 26,000 विद्यार्थी रजिस्टर्ड आहे। त्यांची एक गोष्ट अशी अडचण होती की त्याने ते शिक्षण घेतली पण त्यांचे क्रेडिट मिळत नव्हते। आता आम्ही गव्हर्नर साहेबने रिक्वेस्ट करून मागच्या महिन्यामध्ये जे व्हाईस चान्सलरची मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये हा रिझोल्युशन पास केलं। ते आदरणीय कुलकर्णी साहेब ते बॉम्बे युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलरने पुढाकार घेतला। आता ते जे विद्यार्थी ते शिक्षण घेत त्याने क्रेडिट मिळणार आहे। एक वेळा क्रेडिट मिळाली तर सर्वांना हा शिक्षणाचा लाभ अजून त्यांचे कोर्सेसमध्ये त्यांचे मार्किंगमध्ये मिळतो। म्हणून ते आता पॉप्युलर पॉप्युलर हा स्कीम होणार आहे। मी परत एक वेळा आता आज आपण एमओयू साईन करणार आहे। मी व्हाईस चान्सलर दोघेही व्हाईस चान्सलर आमचे मनीषा वर्मा मॅडम आमचे नितिन पाटिल जी आणि रजिस्ट्रार सर्वांना रिक्वेस्ट करतो कि आपला समोर हम एमओयू एक्सचेंज करूं। देश में पहली बार महाराष्ट्र में 1000 कॉलेजेस में हमने आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र माननीय देवेंद्र फडणवीस जी के निर्देशानुसार शुरू किए। उसमें अभी 452 सेंटर्स कॉलेजेस में ऑलरेडी काम शुरू हो गया है। 26,000 विद्यार्थियों ने वहां पे अपना रजिस्ट्रेशन करके कोर्सेज शुरू कर लिए हैं। इसमें कॉलेज की स्थान के ऊपर जो ये सबसे राइट एज है बच्चों को कौशल विकास केंद्र करने की, एनईपी के अंदर जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने प्रोविजन रखा है उसके हिसाब से हमने 3000 कोर्सेज के अंदर उनको चॉइस दी है कि आपको जो कोर्स चॉइस करना वो चॉइस करें। और हमारे को इस बात की हमारे स्किल डिपार्टमेंट को खुशी है कि हमारे टारगेट से भी ज्यादा रेस्पॉन्स इसको मिला है। और हमको लगता है कि आज जो ये एमओयू हमारे वाइस चांसलर श्री कुलकर्णी जी और हमारी वाइस चांसलर यहाँ की स्किल डिपार्टमेंट की पालकर मैडम इनके बीच में होने वाला है, उसके बाद के अंदर चूंकि जो बच्चा पढ़ रहा है हमारे क्लासेज में उसको मार्किंग मिलने लग जाएगी, क्रेडिट मिलने लग जाएगी एग्जाम्स के अंदर, मार्किंग के अंदर, उससे उसको आगे आने वाले समय में उसको फायदा होगा। तो उसके बाद ये हमारा टारगेट है कि महाराष्ट्र की सारी कॉलेजेस के अंदर एनईपी लागू हो। देवेंद्र फडणवीस जी ने इस बारे में हमको गाइडेंस दी है और उनके गाइडेंस के अंदर हम ये पूरे महाराष्ट्र के अंदर टेक्निकल कोर्सेज शुरू करने का हमने तय किया है। प्रथम स्टेप के रूप में आज 1000 कॉलेजेस के अंदर ये हम जो एमओयू साइन कर रहे हैं उसके बाद में सबको क्रेडिट मिलेगा और अच्छे कॉलेजेस चलेंगे। ते जे मी सांगितलं आपण 3000 कोर्सेसची त्याने मुभा दिली आहे। 3000 कोर्सेसमध्ये एक सिलेबस नाही आहे। त्याने जे काही कोर्सेस चूज करायचे ते सिलेबसचे कोर्सेस चूज करू शकता। त्यांचे आपले ते विदर्भामध्ये असेल, चंद्रपूरमध्ये असेल तर ते आपले काय तिथले जे लोकल प्रोडक्ट आहेत त्याचे करतील। नागपूरमध्ये असेल तर ऍग्रीकल्चरचा करतील, नाशिकमध्ये ऍग्रीकल्चरचा करतील। तो त्याने मुभा आहे ते चॉईसचा करा। फीस वगैरे आम्ही ते फीस स्टुडंटने काय ते कॉलेजची फीस मध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, पण आम्ही ते प्रत्येक विद्यार्थीने 90 अवर्ससाठी ट्रेनिंग आहे। त्यासाठी आम्ही 28 रुपये प्रति अवर्सचा हिसाब तकरीबन 25 से 27 हजार रुपये प्रत्येक विद्यार्थी मार्फत त्याने देतात। बरोबर आहे। मी जे सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये इथे महाराष्ट्राचे सर्व व्हाईस चान्सलरची मीटिंग होती शुक्राणू समितीची। ती मीटिंगमध्ये हा एक आयटम आमच्या रिक्वेस्टमधून त्याने गव्हर्नर साहेबांचे निर्देशानुसार पास करून घेतला। त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक कॉलेजेसमध्ये हा क्रेडिट मिळणार आहे। आज त्यांची सुरुवात आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी जास्त सर्वात जास्त कॉलेजेस आहे त्यांचे ते व्हाईस चान्सलर साहेब आहेत त्याचे प्रदेशमध्ये करतो ते